जीवात काही नाही. सो हे रोडंटमध्ये ते कुरतडणारे प्राणी, त्या कॅटेगरीमध्ये येणारा हा सस्तन प्राणी. सस्तन म्हणजे माहिती असेल आपण, ज्या मादीला स्तन असतं, म्हणजे जी मादी पिल्लं डायरेक्ट देते. अंडज आणि सस्तन असे दोन प्रकार असतात प्राण्यांमध्ये. एक जे अंडी घालतात ते उभवतात आणि पिल्लं काढतात, एक आहे ते डायरेक्ट पिल्लं देतात. ठीक आहे. सस्तन प्राणी जे असतात त्यांची पिल्लं जी आहेत ती दुधावरती असतात, आईच्या दुधावरती. अंडजचं तसं नसतं, म्हणजे कोंबड्यांचं आपलं चालू होतं. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, 4 मार्च 2026 या दिवशी पार पडलेल्या आपल्या कार्यशाळेचा व्हिडिओ. दरवेळेप्रमाणेच थिअरिटिकल आणि प्रॅक्टिकल अशा 2 सेशनमध्ये ही सुद्धा कार्यशाळा पार पडली. चहा, नाश्ता, जेवण आणि पुन्हा नाश्ता अशी हसत खेळत मजेत ही कार्यशाळा पार पडली. याही वेळेस पुणे, मुंबई, कर्जत, मालवण अशा वेगवेगळ्या ठिकाणावरनं आपल्याकडे पार्टिसिपंट्स आले होते. खूप सुंदर शिकण्याचा आणि शिकवण्याचा अनुभव या ट्रेनिंगच्या दरम्यान आला. चला तर मग बघू आपल्या पार्टिसिपंट्सना ही कार्यशाळा कशी वाटली ते. पायावरती केलं गेला 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 1 नंबर. ते तोंड आहे ना? नाही नाही ते नाक आहे. आधी तोंड बिन बघून घ्यायला. हा पकडा. हा टाका टाका भाई. हा हा बरोबर. द्या द्या. तुम्ही इकडे केलं, इकडे नाही करता, इकडे करायचं. पूर्ण उघडून मग आतमध्ये घ्या. गाडीच्या इथे आतमध्ये जायला पाहिजे. परत दाखवतो मी. नमस्कार, मी हरीश देशमुख. मी कर्जतवरून आलो आहे, रायगड जिल्हा. आणि मी याच्या आधी निलेश साहेबांना भेटलो होतो. जस्ट वरवर व्हिजिट झाली होती. आणि ह्या रॅबिट फार्मिंग आम्ही खूप उत्सुक आहोत, म्हणजे पहिलेपासून उत्सुक आहोत मी आणि माझा भाऊ. आणि आता त्यासंबंधी करता बरेचसे व्हिडिओ बघितले निलेश सरांचे. आणि त्यांनी सजेस्ट केलं काय की ते ट्रेनिंग सेशन असतं आणि ते प्रोफेशनल ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. एवढं मोठं जर करायचं आपल्याला तसं ट्रेनिंगसाठी गरजेचं. त्यासाठी आम्ही आज आलो. आणि सकाळी आमचं थेअरी झालं. थेअरी उत्तम होतं, अपेक्षेपेक्षा चांगलं. कदाचित आम्हाला वाटलं नव्हतं एवढं होईल. आणि त्यानंतर प्रॅक्टिकल दिलं आम्हाला. प्रॅक्टिकल खूपच छान आणि एकदम म्हणजे डिटेलमध्ये प्रॅक्टिकल बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आला आहे. आणि आम्हाला सवय होईलच, म्हणजे जे करता सवय होईल त्या गोष्टींची. कदाचित एखादा आठवड्यात जे फिजिकल आम्ही जेव्हा स्वतःचं फार्म चालू करू आणि तेव्हा आम्हाला त्यासंबंधी सर्व माहिती प्रॅक्टिकलने आम्ही पण शिकून जाऊ. पण आज बऱ्यापैकी समजलं, एवढं अपेक्षित नव्हतं तरी पण बऱ्यापैकी. आणि एकंदरीत इथलं वातावरण एवढं चांगलं आहे की आज जायची इच्छा नाही. एकदम छान वातावरण इथे, प्युअर कोकण आहे. आणि जेवण वगैरे छान, एकदम कोकणी टाईप जेवण घरी आम्ही पण जेवतो. पण हे जरा आम्ही थोडं मॉडर्न झालो तिकडे राहून. छानच आहे आणि खूप धन्यवाद. आणि आम्ही हे नक्कीच पुढे आम्ही चालू करणार आहोत. नेक्स्ट ह्या पॉईंट आमचं हे चालू होईल आम्ही त्यासाठी. आणि निलेश सरांचं जे बिहेवियर वगैरे प्रोफेशनलिझम एकदम खूप छान. त्या बाबतीत मार्केटपेक्षा एकदम बेस्ट. नक्की धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझं नाव प्रसाद देशमुख. मी रायगड जिल्ह्यातून इथे आलो आहे. आपण जिथे उपस्थित आहोत हे तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं निरोखे म्हणून गाव आहे. आपण या कार्यशाळेत जे बघतोय ते एक सस्यपालन इथे राबवलं जातं. आणि सस्यपालन राबवण्यासाठी इथले 2 तरुण म्हणजे निलेश गोसावी आणि तेजस कदम विशेषतः एक IT इंजिनियर्स आहेत. आणि त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन शेतीला पुरणारा आणि कोकणामध्ये नाही, इव्हन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्पन्न शेतकरी घेऊ शकतो शाश्वत प्रकारचा असा एक स्रोत निवडलेला आहे. तो पुढे जाऊन नक्कीच तरुणांना आणि शेतकऱ्यांना खूप फायदेशीर असणार आहे. त्या संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी आज 4 एप्रिलला आम्ही इथे उपस्थित राहिलो. इथे एक चांगल्या प्रकारचं म्हणजे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये सगळे ससे कसं हँडल करणं, काय करणं याचं पूर्ण प्रात्यक्षिक आम्हाला मिळालं. आणि नक्कीच त्याचा बेनिफिट घेऊन आम्ही त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू आणि सक्सेस करू. थँक्यू. नमस्कार, माझं नाव डेनिस फिलिप लुगेरा. मी प्रॉपर मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा, मालवण तालुका इथून येले. माझे धंदे व्यवसाय खूप असत, परंतु पार्ट टाईममध्ये आमच्याकडे माशाचा धंदो,
पर्यटक हे पावसाच्या सीझनमध्ये अजिबात नसतं. तर त्या टायमिंगला रिकामी युट्यूबवर ही माहिती ती माहिती बघत असतो, वेस्ट वाया जाता टाइम. मग त्या टायमिंग सर्च करत असताना निलेश साहेबांचो हो प्रोजेक्टबद्दल म्हाका सशाबद्दल जो नवीन व्यवसाय हा त्याच्याबद्दल माहिती मिळाली. ती बघून म्हाका खरोखर बरा वाटला. मालवणी माणसाचे पाय वडता माहिती देणार नाही धंद्याची हे मी ऐकलेलं होतं. पण हो एक माझा भाव असो असा की बाबा तो आपल्याबरोबर अजून खायचे भाव कोण असत आपल्या कॅटेगरीचे कोण असो व्यवसाय करू त्यांना वर घेऊन जाणारो एकमेव म्हाका आजपर्यंत माझ्या पूर्ण ह्या लाईफमध्ये मिळालेलो माणूस हा. हो आपल्याबरोबरच दुसऱ्यांची प्रगती होईल असं हो काम करणारो हा. खरोखर इथं येऊन हयसर येऊन म्हाका खूप बरा वाटला. आणि धंद्याबद्दल आवड असा ह्या प्राणीबद्दल तो हा येऊ शकता आणि आपली प्रगती करू शकता, आपल्या आजूबाजूच्या समाजाची मित्र मैत्रिणींची पण करू शकता. थँक्यू व्हेरी मच. मी आहे राहुल सुरेश खेडेकर, खेडमधून आलो आहे. निलेश सरांचं यूट्यूबला बघितलं व्हिडिओ, त्यावरनं ठरवलं की हे जरा युनिक बिझनेस आहे. ह्यामध्ये थोडंसं मार्जिन वगैरे आणि थोडी मेहनत पोल्ट्री फार्म बकरी पालन यांच्यापेक्षा वेगळी आहे. थोडं मेहनत पण कमी आहे, इझी आहे थोडं. हे व्हिडिओ बघून मी एकदा त्यांच्याकडनं फोन नंबर घेतले महाडिक सरांचे, चिपळूणला त्यांनी फार्म टाकले. तिथे एकदा व्हिजिट केली. त्यानंतर मग इथं आज त्यांचं प्रॅक्टिकल होतं दिवसभराचं, त्यासाठी आलो. सकाळी त्यांनी थेअरी वगैरे सगळं सांगितलं कसं काय. दुपारनंतर जेवण झालं आणि नंतर मग प्रॅक्टिकल नॉलेज दिलं. इंजेक्शन कसं देणार, मीटिंग कशी करणार, औषधं कशी पाजायची, कोणती पाजायची, सर्व त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलं. आज दिवस चांगला गेला. त्यांनी आम्हाला अपेक्षा होती त्यापेक्षा चांगलं मार्गदर्शन भेटलं आहे. विचार आहे पुढे सुरू करायचा फार्म. तसं आता योग्य वाटेल तसा विचार करून हळूहळू एक एक युनिट सुरू करणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी चंद्रकांत आगलावे. मी राहायला पुणे 7 तालुका मावळ, जिल्हा पुणे. सकाळी आलो ट्रेनिंगसाठी. ट्रेनिंगबद्दल मी या फार्मबद्दल ऐकून होतो बरेच दिवस, पण ॲक्च्युली यायचं चाललं होतं. मग आज काल प्लॅन केला आणि मी आलो. ट्रेनिंग अत्यक्ष उत्कृष्ट झालं. 2 सेशनमध्ये ट्रेनिंग झालं, एक प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल. तर सांगण्यासाठी टीम होती, फुल वेल ट्रेन टीम होती. तर प्रॅक्टिकल पण त्यांनी घेतलं आणि थेरॉटिकल पण सांगितलं, नोट्स वगैरे पण त्यांनी प्रोव्हाइड केले. आणि ट्रेनिंग अतिशय चांगल्या प्रकारे झालं. वातावरण पण खूप छान होतं आणि त्यांनी प्रत्येक जे थेरॉटिकल सांगितलं ते प्रत्येक त्यांनी ते प्रॅक्टिकली पण करून दाखवलं. आणि ओव्हरऑल ट्रेनिंग खूप छान झालं. तर मी रेफर करेल, जर कोण असेल इच्छुक तर तुम्ही येऊन ट्रेनिंग घेऊ शकता. इथे अतिशय उत्कृष्ट प्रकारे ट्रेनिंग वगैरे देतात ते. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अक्षय गोसावी. मी कणकवलीमधून कळसुरी गावामधून आलो आहे. आणि आज आम्ही अभंग रॅबिट फार्ममध्ये जे ससे पालनाचं जे प्रोडक्शन कसं घ्यायचं त्यामध्ये जे ट्रेनिंग घेतलं. सकाळच्या सत्रामध्ये थेरॉटिकल पार्ट आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मेडिकल कसं, त्यांचं मेडिसिन कसं करायचं, त्यांची पाळणूक कशी करायची हे प्रॅक्टिकल एकदम टेक्निकल पद्धतीने आम्हाला शिकवलं. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. मी माझं शिक्षण BSc ॲग्रीमध्ये झालं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मला पहिल्यापासून बिझनेस करायची आवड होती. तर बिझनेस करता करता कुठला करायचा हे माहीत नव्हतं, कारण आपल्या कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी लाईव्ह स्टॉकमध्ये बिझनेस करायचं तर मार्केट जवळपास अवेलेबल नाही. पण आता ज्यांना कोणाला आवड आहे बिझनेस करायचं, आणि खास करून मी कोकणातल्या बऱ्याच जणांना सांगेन की जे बरीच लेडीज वर्ग आहेत ज्यांना स्वतःचं काहीतरी करायचं आहे पण काही कारणास्तव ते घाबरत आहेत. मग त्यांनी लाईव्ह स्टॉकमध्ये करायचं असेल तर सगळ्यात सोपा बिझनेस असेल तर हा रॅबिट फार्मिंग आहे. ज्यामध्ये जास्त मेहनत नाही, एक प्रॉपर चांगली मॅनेजमेंट केली तर एक कमी खर्चामध्ये आणि कमी कष्टामध्ये चांगला बिझनेस तुम्हाला प्रॉफिट मिळवून देईल असा बिझनेस आहे. तर सगळ्यांनी याबद्दल विचार करा आणि एकदा फार्मला येऊन भेट द्या. प्रत्येकाला असं वाटतं की 2000 रुपये फीमध्ये जास्त आहे, पण एकदा तुम्ही येऊन जर तुम्ही पण कुठल्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात तर ट्रेनिंग हे फार महत्त्वाचं आहे. तो ट्रेनिंग घ्या आणि एकदा ट्रेनिंग घेतल्यावरती तुम्हाला खूप आयडिया येतील की पुढे कसं काय करायचं आहे. थँक्यू. माझं नाव अतुल मांढरे. मी मुंबईवरून आलो आहे. एकदा मी व्हिडिओ बघत होतो तेव्हा मी निलेश सरांचा एक व्हिडिओ बघितला. त्याच्यामधून मला काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं. मग मी त्यांना फॉलो केलं आणि खूप सारे त्यांचे जे व्हिडिओज आहेत ते माहिती करण्यासाठी बघायला लागलो. त्यातून मला कळलं की याच्यामध्ये काहीतरी स्कोप आहे. मला इंटरेस्टिंग वाटलं. मग ॲज अ सेकंड इन्कम म्हणून मी ठरवलं की मी एकदा व्हिजिट द्यावी त्यांच्या फार्मला. त्यासाठी मी मुंबईवरून कुडाळला आलो. कुडाळला त्यांनी मला पिक केलं आणि त्यांच्या फार्मला व्हिजिट दिली. इथे मला त्यांनी ट्रेनिंग दिली रिगार्डिंग दोन्ही थेरॉटिकल ॲज वेल एज प्रॅक्टिकल.
आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह ट्रेनिंग होती आणि डेफिनेटली मी त्याचा फायदा उचलणार आहे आणि मी स्वतःचं स्टार्ट करायचा प्रयत्न करणार आहे निलेश सरांची मदत घेऊन. थँक्यू. माझं नाव केतन सावंत. मी इथूनच आलो आहे. माझा तालुका आहे कणकवली, तालुका कणकवली, गाव आहे शिरवल माझा. मी प्रॉपर मालवणी आहे आणि मी सकाळी आलो आहे दादाकडे. निलेश दादाची व्हिडिओ मी यूट्यूबवर सर्च मारत होतो. याच्या अगोदर पण एकदा भेटून गेलो दादाला. त्यानंतर आज सेशन जॉईन केलं. पहिलं थेरिकल प्रॅक्टिस केली, शिकवलं दादाने सगळं. त्याच्यानंतर नंतर आम्ही प्रॅक्टिकल शिकलो. कसं करायचं, प्राणी कसं हाताळायचे, कसं इंजेक्शन द्यायचे, त्यांना सर्व काही कसं करायचं सर्व शिकलो आम्ही. आम्हाला खूप बरं वाटलं शिकून दादाकडून आणि आता मी पण चालू करणार आहे. या सगळे तुम्ही पण या. दादा पण सगळ्यांना प्रोत्साहन करतोय, सगळ्यांना शिकवतोय चांगला, सगळ्यांना सांगतोय समजावून. तुम्ही पण सर्वांनी या आणि दादाकडे सेशन जॉईन करा आणि सर्वांनी आपलं पण प्रोजेक्ट चालू करा, आपला बिझनेस चालू करा. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू दादा. मी धीरज अनिल बांदल, भोर तालुक्यातून आलेलो आहे. तर मी एका कंपनीमध्ये जॉब करतो आणि तसेच माझी पोल्ट्री फार्मसुद्धा आहे. पण ते आता 2 वर्ष मी काही चालवत नाही. इंटरनेटवरती तुमचं सगळं बघितलं आणि इथं आल्यानंतर मला व्यवस्थित ट्रेनिंग वगैरे भेटलं. तर मी तिकडं जाऊन आता असंच करणार आहे व्यवस्थित. थँक्यू. नमस्ते, मी राजेंद्र बांदल. मी बोरमधून आलो. इंटरनेटवरती पाहिलं सशांचा बिझनेस. घरची पोल्ट्री असल्यामुळे पोल्ट्रीमध्ये जास्त काही पैसे भेटत नाही. इंटरनेटवरती पाहिलं की सशामध्ये पैसे पण चांगले आहेत आणि चांगला एक स्ट्रॉंग बिझनेस पण आहे. मग त्याच्यामुळं यूट्यूबला पाहून मग इथं आलो. आज पूर्ण दिवस प्रॅक्टिकल पण केलं, थेरिटिकल केलं. चांगलं वाटलं. मग आता लवकर चालू करणार आहे. नमस्ते, मी करणसिंह बांदल. पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यामध्ये संगमनेर नावाचं गाव आहे, राजगड किल्ल्याच्या पायथ्याला. तिथून आम्ही या ठिकाणी आलो. तर आमचे मित्र निलेश गोसावी यांच्याबद्दल बरंच आम्ही इंटरनेटवर ऐकलं होतं, सोशल मीडियावरती माहिती मिळाली होती. त्याचबरोबर गेल्या वर्षी त्यांना कृषी मंत्र्यांकडनं, महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांकडनं पुरस्कार मिळाला होता. त्या संदर्भात मी नेमका त्यावेळी टी व्हीच्या समोरच होतो. त्याचवेळी ठरवलं होतं की माझ्या जवळचे काही मित्र असतील की त्यांना काहीतरी एखादा पॅसिव्ह इन्कम चालू करता यावा, एक सेकंड स्टेजमध्ये काहीतरी इन्कम असावा, त्याच्यामध्ये कष्ट कमी असावेत आणि उत्पन्न जास्त मिळावं. तर सगळं कॅल्क्युलेशन करता सशांमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी, येणारा रिटर्न हा थोडासा बाकीच्या व्यवसायांपेक्षा जास्त आहे, शाश्वत आहे. तर ह्या संदर्भामध्ये त्या 2 मित्रांना घेऊन मी ट्रेनिंगला, त्यांचा उत्साह वाढवा म्हणून मी पण ट्रेनिंगला आलो. ट्रेनिंग पाहून दोन्ही जण खुश झालेत आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर आजचा एक जो दिवस गेला तर एकदम पिकनिक स्पॉटसारखं गेला एकदम. ना गाडीचा आवाज आहे, ना हॉर्नचा आवाज आहे, ना इंटरनेटला रेंज आहे. इथं एकदम सुंदर दिवस गेला, छान. आजूबाजूला सगळे नारळाची झाडं आहेत आणि ससे. धन्यवाद. ॲक्च्युली आज माझ्या मित्रांना, माझ्याबरोबर गावात जे मित्र असतात, आमचा असाच विषय निघाला की काहीतरी आपण जो वेळ घालवतो, जो जॉब व्यतिरिक्त जो आपल्याकडे वेळ असतो, तर असा बसून घालवण्यापेक्षा काहीतरी थोडं काम करून ज्यातून आपल्याला मन रमून जाईल आणि हे पण होईल नाही का, म्हणजे आपलं 2 पैसे पण भेटतील, इन्कम भेटतील. या दृष्टीने मी त्यांना एक आयडिया दिली, असं करू आपण. तुम्हाला बघा त्याच्यावरच्या व्हिडिओ बघा किंवा तुम्हाला आपण ट्रेनिंगला जाऊ, सगळ्या गोष्टी बघू तिथं जाऊन, मग तुम्हाला आवडेल, त्याचे इंटरेस्ट येईल. आणि असं आमचं एकंदरीत ठरलं की असं करायचं बिझनेस. त्याच्यानंतर आमचे मोठे बंधू करणसिंह बांदल हे बोलले की मी जर कोण असतील इंटरेस्टेड तर त्यांना फायनान्शियली वगैरे सगळ्या गोष्टीत सपोर्ट करायला तयार आहे. आपण एक चांगली आयडिया म्हणून किंवा गावातल्या मुलांना वगैरे एक मार्गदर्शन असं भेटेल, असं काहीतरी करू आपण, असं आमची विषयी चर्चा झाली. या दृष्टिकोनातून आम्ही मग आज आलो, यायचं ठरलं. आणि आपण निलेश सर तर आमचे रिलेशन घरातले असल्यामुळं तर ते अगदी आनंदाने आमच्याबरोबर आले, सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या. आल्याच त्यांनी इथले जंगल वगैरे सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर इतके खुश झाले ते की अगदी कुठंतरी म्हणजे शहराच्या आवाजापासून किंवा लोकांच्या ह्याच्यापासून छान जंगलात पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, या गोष्टी सगळ्या त्यांना खूप आवडल्या. फळे, झाडे, आंबे वगैरे ह्या गोष्टी पण त्यांनी पाहिल्या. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सशांबद्दल जो की ते प्रॉपर इतकं त्यांना ट्रेनिंग आवडले की म्हणजे व्यवसायामध्ये अगदी त्यांना येसपर्यंत पण इतकं वाटत नव्हतं की इतकं म्हणजे अवघड असेल करणं वगैरे, वेळ जाईल. पण त्यांनी त्या गोष्टी पाहिल्या, स्वतः त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं आता की खूप सोपी गोष्ट आहे. आणि त्यांनी करायचं पण आता म्हणजे डिसाईड, पूर्ण फायनलच केलेलं आहे प्लॅन. अशा प्रकारे आमचं आजचं नियोजन खूप छान सुंदर झालेलं आहे. आपण पण आवर्जून सगळ्यांनी या व्हिजिट करा आणि काम करू शकता. अगदीच छान एकदम मस्त प्राण्यांमध्ये आपला वेळ घालवू शकता आपण. थँक्यू.
संगम सिद्धू तांडेल. मी पालघर जिल्ह्यातून आलो आहे, तालुका विक्रमगड. आज आम्हाला खूप चांगलं निलेश सरांनी परिचय दिलं, त्याच्याबद्दल धन्यवाद.